राज्यावर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे। त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। कोकणातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। पाहुयात विभागवार राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील। मुंबई शहर आणि उपनगरात मागील 24 तासात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली। पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। तर कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। राज्यावर सक्रिय झालेल्या मान्सूनचा जोर हा विदर्भात सर्वाधिक असणार आहे। विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा। तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे याबाबतची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी।